बरं तुमचं नाव सांगा. चंद्रपाल नोभार भोसले. आणि बाईचं नाव. प्रतिभा चंद्रपाल भोसले. बरं म्हणजे काय त्रास होता बघा तुमचा. तर म्हणजे असे 2-2, 3-3 महिने राहे पडून जाय. अच्छा बरं किती दिवसापासून म्हणजे तुम्हाला अपत्य नव्हतं. 17 वर्ष झाले. 17 वर्षापासून तुम्हाला अपत्य नव्हतं. अच्छा बरं यासाठी तुम्ही कुठे कुठे इलाज केला. अमरावतीले 3 वेळा सोनेगिरा पाला एक्सरा केला, जुलाई पण केली आणि पुन्हा आधी काहीतरी म्हणजे असं गोळ्या औषध बाहेरचीच औषध बाहेरचीच औषध केली आम्ही दवाखान्यापुढे. जम्मू काश्मीरला गेलो, मग वसनाई देवाशी गेलो, मग इकडं नांदेड परभणीला बी गेलो आम्ही. तर या त्रासासाठी तुमचा किती रुपये खर्च झालेला आहे. कम से कम 3 ते 7 लाख म्हणजे 3 ते 4 लाख रुपयापर्यंत अशी खर्च झाला. अच्छा मग त्याचा काही इलाज तुम्हाला नाही मिळाला नाही. काही बरं या धन्वंतरीच्या औषधाबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली. साहेब आपल्या मालखेडे मालखेडे यांनी. मग यांनी तुम्हाला कुठे घेऊन गेले. अमरावतीला. मग या धन्वंतरीचं औषध तुम्हाला कोणी दिलं. साहेबांना अच्छा आळे साहेबांना. आडे साहेबांनी दिलं. अच्छा मग या धन्वंतरीच्या औषधापासून तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला. कम से कम आता साहेब आता एकच महिने हो. 1 महिना नाही हो, पूर्ण 2 महिने. हा 2 महिन्यात आम्हाला फरक पडला. अच्छा 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला. हा. आणि त्या रिझल्टचा परिणाम तुम्हाला मिळला. काय झालं आता तुम्हाला. मुलगी का मुलगा. मुलगी. अच्छा मुलगी झालेली आहे. अच्छा तिची तब्येत. ठीक आहे. चांगले आहे. तिची तब्येत सुद्धा चांगली आहे. हा. अच्छा म्हणजे या धन्वंतरीच्या औषधापासून तुम्ही समाधानी आहात. एखादा माणूस अच्छा तर इतरांनी घ्यायला पाहिजे हे औषध. घ्यायला पाहिजे. अच्छा सगळे जे काही असन लोक जेवढे काही असन हे औषध सगळ्या लोकांनी वापरली पाहिजे. अच्छा हो जे काही असन कोणी नाही म्हणत असन ते लोकांनी पण वापरली पाहिजे. अच्छा हो साहेब हे औषध मध्ये कोणती खोट नाही, कोणती काही धूक नाही ना दुख नाही, काही नाही. सगळ्या लोकांना औषध वापरली पाहिजे. धन्यवाद. हो.